सोलापूर शहरातील कुमटा नाका येथील गॅस गोडाऊनसमोर नागरिकांचा गोंधळ, उन्हात उभारून एक जण बेशुद्ध। 15 दिवसापासून नंबर लावून सुद्धा घरपोच गॅस टाकी मिळत नसल्याने नागरिकांना उन्हात तासनतास उभे राहावे लागत आहे। आज गॅस गोडाऊनसमोर नागरिकांनी गर्दी करत मोठा गोंधळ घातला व आपला संताप व्यक्त केला। दरम्यान तीव्र उष्णतेमुळे रांगेत उभे असलेल्या एका इसमाची प्रकृती बिघडून तो बेशुद्ध होऊन खाली पडला। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। उपस्थितांनी तात्काळ त्या इसमाला मदत करत शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला। नागरिकांच्या म्हणण्यानुसार वेळेवर बुकिंग करून सुद्धा घरपोच सेवा दिली जात नाही। परिणामी नागरिकांना स्वतः गोडाऊनमध्ये जाऊन 4-4, 5-5 तास उभं राहून सिलेंडर घ्यावं लागत आहे। एवढे तास उभारूनही सिलेंडर मिळण्याची खात्री नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी माध्यमाशी बोलताना दिली। विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडून गॅसचा तुटवडा नाही, नागरिकांनी रांगा लावू नये, सगळ्यांना घरपोच सेवा मिळेल असं सांगितलं जात असताना परिस्थिती मात्र वेगळीच चित्र दिसते। पहिला त्यांना हात घेऊन जा फॅनच्या खाली त्या माणसाला सावलीत बसवा नंतर तुम्ही ऑनलाईन करत बसा म्हणजे तुम्ही मनुष्य बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।